आज दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली. भारतामध्ये जो युद्धाचा एक प्रसंग उभा राहिलेला आहे, भारत पाकिस्तान, त्या संदर्भात जे ऑपरेशन सिंदूर केलं 7 तारखेला भारतीय सेनेनं, त्याची माहिती देण्यासाठी सर्व पक्षांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज आमंत्रित केलं. गृहमंत्री होते, वित्तमंत्री होत्या, त्यानंतर आरोग्यमंत्री होते आपले, म्हणजे भाजपचे अध्यक्ष नड्डाजी वगैरे होते, राहुल गांधीजी होते, खरगेजी होते, असे आम्ही सगळे होतो. आणि त्यांनी काही प्राथमिक ब्रीफिंग केलं. कारवाई सुरू असल्यामुळे प्रेझेंटेशन झालं नाही. अर्थात आम्ही सगळ्यांनी एका सुरात सांगितलं, या देशावर जो प्रसंग आता आलेला आहे लढाईचा, आम्ही सगळे भारतीय सैन्याच्या पाठीशी आहोत. सरकार जो निर्णय घेत आहे त्याच्या पाठीशी आहोत, एकजूट आहोत, एकजूट राहू. काही सूचना केल्या काही लोकांनी, आणि त्या सूचना राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रहिताच्याच होत्या. मी स्वतः शिवसेनेच्या वतीनं 2 सूचना केल्या आणि मला असं वाटतं की त्या अत्यंत महत्त्वाच्या आहे. पहिली सूचना मी अशी केली आहे, संरक्षण मंत्री म्हणाले कालच्या हल्ल्यात 100 अतिरेकी मारले गेले. साधारण ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 अतिरेकी आतापर्यंत आम्ही मारले. आणि ऑपरेशन सिंदूर ही एक ऑनगोईंग प्रोसेस आहे, म्हणजे चालू राहील, ते संपणार नाही. आम्ही त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करताना सांगितलं शिवसेनेतर्फे की हे ऑपरेशन सिंदूर तोपर्यंत चालू राहायला पाहिजे जोपर्यंत जे 6 यमदूत, 6 अतिरेकी दहशतवादी पेलगावच्या पर्यटन स्थळावरती येऊन ज्यांनी अंधाधुंद गोळीबार केला आणि आमच्या 26 माय भगिनींचं कुंकू पुसलं, सिंदूर पुसलं ज्यांनी, ते 6 अतिरेकी जोपर्यंत तुम्ही पकडत नाही आणि त्यांचा खात्मा करत नाही तोपर्यंत हे ऑपरेशन सिंदूर संपेल असं आम्ही मानत नाही. आणि हे 6 अतिरेकी जेव्हा तुम्ही पकडाल तेव्हा तुम्ही त्यांचं परस्पर एन्काउंटर करू नये, जसं नेहमी करता. झालं एन्काउंटर, अमुक अमुक दहशतवादाला आम्ही मारलं, त्याच्यावर शंका घेतल्या जातात. पण या 6 अतिरेक्यांना पकडून दिल्लीत इंडिया गेटसमोर आणलं पाहिजे. दिल्लीच्या इंडिया गेटसमोर त्या 26 भगिनी ज्यांच्या पतीना किंवा त्यांचं सिंदूर उजाडलं, त्यांच्याकडून त्यांची ओळख पटवली पाहिजे की ते हेच नराधम आहेत की ज्यांनी आमच्या समोर आमचं कुंकू पुसलं. ती ओळख पटल्यावर त्यांचं एन्काउंटर तिथे व्हायला पाहिजे, त्यांना मारलं पाहिजे आणि त्यांचे जे मृतदेह आहेत हे पाकिस्तानाच्या हद्दीत जाऊन फेकून आलं पाहिजे. तेव्हा हा बदला पूर्ण होईल. हे आम्ही शिवसेनेतर्फे आज त्या सर्वपक्षीय बैठकीत मांडलेला एक भूमिका आहे. दुसरा मुद्दा मांडला, गृहमंत्री होते, त्यांना सांगितलं गृहमंत्रीजी आता तुमचं जबाबदारी जास्त आहे, देशांतर्गत सुरक्षा. पाकिस्तानवरती आपण हल्ला केला, पाकिस्तान चूप बसणार नाही. पाकिस्तान प्रत्यक्ष युद्ध कमी लढतं आणि या देशाचे त्यांनी अतिरेकी पोचले स्लीपर सेल्स आहेत, त्यांच्या माध्यमातून ते आपल्यावरती हल्ले करतात. हे स्लीपर सेल्स मुंबई, दिल्ली अशा मोठ्या शहरामध्ये नक्कीच उत्पात घडवतील. अशा वेळेला नागरिकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही तुमची आहे आणि तुमच्यावरच राहील, हे त्यांना सांगितलं. काश्मीरच्या सीमेवर पूंछ, राजौरी वगैरे भागामध्ये अंधाधुंद गोळीबार पाक सैन्याकडनं होतो आहे. लहान मुलं आमची मारली गेली, 16 लोकांचा मृत्यू झाला तिथे असं कळलं. काश्मीरी नागरिकांना सुरक्षा कोणी द्यायची? तुम्ही एक ऑपरेशन सिंदूर केलं, पण हे काश्मीरी नागरिक आहे जे भारताच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. तुम्ही
आजही त्यांचे रक्षण करू शकत नसाल तर दुर्दैव आहे, तुम्हाला त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवाव्या लागतील. तिथे मेडिकल एड्स नाही आहे, काही नाही आहे. मुलांना, जखमी मुलांना हातात घेऊन आईबाप चाललेले आहेत, हे आम्ही पाहिलं. हे शोभत नाहीत का मोठ्या देशाला, हेही त्यांना सांगितलं. त्याच्यावरती सकारात्मक चर्चा झाली साधारण, आणि मला असं वाटतं की सगळ्यांनीच सरकारला पाठिंबा दिला. पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम सकाळी उद्ध्वस्त केले, लाहोरपर्यंत भारताने हल्ला केलाय ड्रोनने, आणि पाकिस्तानचं एअर डिफेन्स सिस्टीम खराब करून टाकलं भारताने. सकाळपासून वेगळे हल्ले झालेत पाकिस्तानमध्ये. भारताने हेडक्वार्टर्स नष्ट केलेत पाकिस्तानचे, आणि उत्तर दिलं आहे जितके सीजफायर व्हायोलेशन आहे ऑपरेशन सिंदूर कंटिन्यू. मी ते आत्ताच म्हणाले की ऑपरेशन सिंदूर संपलेलंच नाही आहे. ते जोपर्यंत संपणार पाकिस्तानवरती हल्ले होतील, पण जे 6 अतिरेकी आम्हाला हवे आहेत त्यांचासुद्धा खात्मा होईल, तेव्हा हे ऑपरेशन संपेल. पण आता एकदा युद्ध सुरू झाल्यावरती हे हल्ले होतच राहतील, आणि भारतातली जनता, 140 कोटी जनता, पूर्णपणे सर्व राजकीय पक्ष, आमचे काही मतभेद नाहीत, आणि आम्ही सगळे एकत्र आहोत, एकजूट आहोत. 100 दहशतवाद्यांना मारल्याची माहिती बैठकीमध्ये राजनाथ सिंह नक्की दिली आहे का, किंवा तो आकडा जो आहे तो साधारणतः किती आहे? नाही, 100 तर नक्कीच आहे. ज्या प्रकारचं दृश्य आपण पाहतोय त्याहीपेक्षा जास्त असतील, पण अजून पूर्ण असेसमेंट व्हायला वेळ लागेल असं सरकारचं म्हणणं आहे. सर, एक प्रश्न थोडासा राजकीय नको ना राजकीय. नाही, पण मोठी बातमी आहे की नाही, शरद नाही. पवारांनी म्हटलंय की सुप्रिया सुळे, अजित पवारांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा एकत्र येण्याबाबत. माझ्याबरोबर सुप्रियाताई सुळे होत्या, माझ्या बाजूलाच बसल्या होत्या. आम्ही त्याच्यावर चर्चा केली, त्याच्यावरती सहज बसल्या. सहज काय वाटतं सर? त्या सहज म्हटल्या असं काही नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.